कृषी मंत्र्यांनी ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावं, कोकाटेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा असा टोला लगवण्यात आलेला आहे। कृषी मंत्र्यांना अजून जबाबदारी समजलेली नाही, कांद्याचे भाव पडण्याला शेतकरी जबाबदार आहेत असं कोकाटेंनी म्हटलं होतं। तर रोहित पवारांनी काय ट्विट केले पाहूयात। कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात, हा तर्क आहे कृषी मंत्री कोकाटे साहेबांचा। कांद्याचे दर उत्पादन वाढल्याने पडत नाहीत, तर केंद्र सरकारच्या निर्यात बंदी, निर्यात शुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आपलं ब्रह्मज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिलं तर अधिक बरं होईल। कृषी मंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे, परंतु विद्यमान कृषी मंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही। त्यामुळे नेतृत्वाने कृषी मंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी असं रोहित पवारांनी म्हटलंय। अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषी मंत्री पद सोपवायला हवं असंही त्यांनी म्हटलंय। तर कृषी मंत्री कोकाटेंनी काय विधान केलंय पाहूयात। त्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे। त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट। तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना।